नमस्कार, मी सौ किशोरी सुधाकर फुके, ITI गर्ल्स अकोला। मी आज तुम्हाला कॅन डिफेक्ट्स इन कॅन या चॅप्टरची माहिती देत आहे। तर कॅन का खराब होतात किंवा कॅनमध्ये का खराबी येते, तर पहिलं प्रिन्सिपल आपल्याला माहिती पाहिजे की आपण जेव्हा स्टरलायझेशन करतो कॅनला, तेव्हा काही गोष्टींची आपल्याला दक्षता घ्यावी लागते। आता स्टरलायझेशन म्हणजे औष्णिक निर्जंतुकीकरणामागील तत्त्वे, प्रिन्सिपल्स म्हणजे तत्त्वे। आता हवाबंद डब्याचे उष्णतेने निर्जंतुकीकरण केले जाते आणि ही उष्णता अशा प्रमाणात देणे आवश्यक असते की त्यामुळे अन्नपदार्थ खराब किंवा खाण्यास योग्य करणारे सर्व जंतू मरतील। परंतु ह्याबरोबर अशा प्रकारे गरम केलेले अन्न खाण्यास रुचकर राहील हे पण लक्षात ठेवायचे असते। आता अन्न निर्जंतुकीकरण करावयास जी उष्णता द्यावी लागते ती अन्न शिजवण्यास लागते त्याहून जास्त प्रमाणात असल्यामुळे अन्नाची रुची कमी न होता शास्त्रीय पद्धतीने आपल्याला ती उष्णता द्यायची असते। ह्यासाठी मग 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात। जे अन्न आपल्याला टिकवायचे असेल त्या अन्नाचा नैसर्गिकपणा असणाऱ्या जंतूची उष्णता सहन करण्याची शक्ती, नंतर डब्यातील अन्नाची रासायनिक व इतर वैशिष्ट्य, नंतर डब्यातील अन्नाचा केंद्रापर्यंत व सर्वात घनरूप भागापर्यंत उष्णता पोचण्यास लागणारे अवधी, नंतर निर्णया जंतूची उष्णता सहन करण्याची शक्ती नंतर वेगळी असते व ती विविध अन्नात वाढणारे जंतू वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येक पदार्थास उष्णता देण्याची क्रिया निराळी असते। आता त्यात आणखी अडचण अशी की काही प्रकारचे जंतू त्यांना अयोग्य असणाऱ्या परिस्थितीत स्वतःचे बीजाणू रूपांतर करू शकतात। आता हे बीजाणू उच्च तापमान सहन करू शकणारे व योग्य परिस्थितीत परत अन्न खराब करू शकणारे असतात। त्यामुळे काय होतं की डब्याला उष्णता कितीही द्यावीची हे ठरविण्यासाठी ह्या बीजाणूंचा शोध आपल्याला पहिले घ्यावा लागतो। आता अन्नातील आम्लाचा आणि डब्यातील अन्न निर्जंतुक करण्यासाठी लागणारा जो उष्ण तापमान आहे त्याचा संबंध आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। आता पदार्थामधील आम्लाची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याचा pH मूल्य आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आणि pH मूल्य जर 7च्या आसपास असतो 7च्या आसपास असतो आणि आम्लाचे प्रमाण जर अतिशय कमी असले तर अन्न पदार्थामध्ये काही सूक्ष्मजीव तयार होतात। आता अन्नातील जो आम्लाचा डब्यातील अन्न निर्जंतुक करण्यासाठी लागणाऱ्या उष्णते प्रमाणाशी निगडीत संबंध असल्यामुळे पदार्थातील आम्लाची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याचे pH मूल्य हे बघितले जाते आणि 7च्या आसपास असले तर आम्लाचे प्रमाण अतिशय म्हणजे कमी आम्लाचे 7च्या आसपास असले पाहिजे आम्लाचे प्रमाण। आणि जर आम्लाचे प्रमाण अतिशय कमी असले म्हणजे 7च्या पेक्षा कमी असले तर अन्नपदार्थात काही सूक्ष्मजीव आणि त्याचे बीजाणू याचा परिणाम होतो। फळामध्ये जर आम्ले जास्त प्रमाणात असतात व भाज्या मासे वगैरे पदार्थामध्ये कमी प्रमाणात असतात। म्हणून प्रामुख्याने असे ठरविण्यात आले होते की ज्या अन्नाचे pH मूल्य 4 ते 5 पेक्षा कमी आहे त्यांना वाफेच्या दाबाखाली म्हणजे 100 डिग्रीच्याहून जास्त गरम करण्याची जरुरी नाही। आता हा जो pH मूल्याच्या खालील पातळीमध्ये उष्णता सहन करू शकणारे बीजाणू आहे, काही विषारी बीजाणू आहे ते वाढू शकत नाही। म्हणून डब्बाबंद फळांना काय करतात की 100 डिग्री सेल्सिअस व भाज्यांना व मांसांना 115 डिग्री सेल्सिअस दाबाच्या वाफेने गरम केले जाते। आता डब्याची अन्नाच्या केंद्रभागापर्यंत ठराविक उष्णता पोचण्यासाठी वेळ जो लागेल तो पण चार्टप्रमाणे तेवढ्या वेळावर त्याला उष्णता दिली जाते। आता ही जी जेव्हा आपण डब्बा बंद करतो, डब्बा बंद करण्याची जी क्रिया करतो तेव्हा काय केल्या जातं की निरनिराळ्या क्रिया केल्या जातात। अन्न कोणत्या प्रकारचे आहे त्यावर ती क्रिया अवलंबून असते। आता कारखान्यात काय केलं जातं की यांत्रिकीकरणपणे त्या पदार्थावर क्रिया केली जाते। आता हे भरलेले डबे आहे
ते पुढील क्रियेसाठी मग पाठवले जातात. आता सगळ्यात पहिली प्रक्रिया काय असते की कोणताही अन्नपदार्थ जो आहे तो यंत्राच्या सहाय्याने याच्यात कॅनमध्ये भरल्यानंतर त्याच्यानंतर त्या कॅनमध्ये भरायच्या अगोदर पहिले अन्नपदार्थाची तयारी करून घ्यायची असते आपल्याला. आता अन्नपदार्थाची तयारी म्हणजे काय, फळांना सोलणे, कापणे, बिया काढणे, नको असलेला भाग काढणे, रस काढणे इत्यादी प्रक्रिया केल्यानंतर मग ते डब्यात भरण्यासाठी मग अन्नपदार्थाची तयारी वेगवेगळ्या यंत्रांनी केली जाते. आता अशा प्रकारे फळे, भाज्या, मासे किंवा मांस मोठ्या प्रमाणात तयार केल्यानंतर कारखान्यामध्ये मोठी मोठी यंत्रे आहे हे तयार करायसाठी. त्याच्यानंतर मग वाफवणी ही प्रक्रिया केली जाते. आता उकळत्या पाण्यात किंवा वाफेवर बहुतेक पदार्थ विशिष्ट काळापर्यंत ठेवावे लागतात. आता या क्रियेमुळे काय होतो, अन्नपदार्थातील वायू निघून जाते व एन्झाईम्स जे आहे ती अक्रिय होतात. मग ते पदार्थ हवाबंद डब्यात प्रक्रिया करण्यायोग्य होतात. आणि जसे बीट आहे, गाजर आहे, वाटाणे आहे, पालक आहे यासारख्यावर भाज्यांवरही ही क्रिया केली जाते. मग अशा प्रकारे तयार झालेले पदार्थ डब्यात भरले जाते आणि मग त्याच्यानंतर स्टरलायझेशन ही प्रक्रिया केली जाते. आता डब्यातील भौतिक पहिले काय केलं जातं की डब्यातील हवा जी आहे ती काढून टाकली जाते आणि मग हे भरलेले डबे जे आहे ते यंत्राच्या सहाय्याने आणि म्हणजे यंत्राच्या सहाय्याने म्हणजे कसं काय, वाफेच्या पेटीतून 80 डिग्री 85 डिग्री तापमानात ठरविल्या वेळेत हे डबे म्हणजे हे डबे त्या यंत्रामध्ये ठेवले जातात. आणि मग हवेची जागा आहे ती वाफ घेते व डबा बंद झाल्यावर जेव्हा वाफ थंड होते तेव्हा डबा निर्वात होतो आणि डब्यातील ऑक्सिजन काढून टाकणे ही फार महत्त्वाची स्टेप असते. कारण ऑक्सिजन अन्नाशी किंवा डब्याच्या धातूशी जर त्याचा संयोग झाला तर अन्न खराब होऊ शकतं, बेचव होऊ शकतं आणि डब्यास भोके पडू शकतात. अशा रीतीने अनिष्ट क्रिया होते आणि मग अन्न खराब होतो. आता त्याच्यानंतर डबे बंद करण्याची ही प्रक्रिया केली जाते. आता हल्ली मोठ्या यंत्रात डब्यांना भराभर झाकणे लावता येतात. अशा यंत्रामध्ये पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे डाख न लावतात झाकण व डब्बा लावल्या जात होते. पण आता आता असं झालेलं आहे की अन्न निर्जंतुक करण्यासाठी त्याची रासायनिक स्थिती व इतर परिस्थिती यावरून उष्णतेची क्रिया ठरवून त्याप्रमाणे ती करण्यात येते. आता फळ भरलेले डबे उकळत्या पाण्यात किंवा भाज्या, मासे वगैरे आम्लरहित जे पदार्थ आहे वाफेच्या दाबाखाली गरम केले जातात आणि मग अशा प्रकारे उष्णता देणाऱ्या यंत्रांना ऑटोक्लेव्ह म्हणतात. आता त्यात वाफेच्या दाबावर म्हणजे उष्णतेच्या नियंत्रण ठेवता येईल अशी योजना केल्या जाते. आता डबे थंड करणे, मग उष्णता दिल्यानंतर उष्णक्रिया झाल्यानंतर डबे लवकर थंड करतात. कारण अन्न जर जास्त वेळ गरम राहिलं तर रुचीहीन होतंच आणि वाफेच्या दाबाखाली गरम केलेले डबे तेवढ्याच दाबाच्या पाण्याखाली थंड केले जातात. आता डब्यावर वाजवीपेक्षा जास्त दाब पडला तर त्यात जंतूसह पाणी व हवा याचा शिरकाव होतो आणि खेळत्या हवेत डबे ठेवूनही ते थंड करण्यात येतात. अशी एक प्रक्रिया आहे. परंतु या पद्धतीमध्ये बरेच अन्नपदार्थ योग्य तऱ्हेने थंड करता येत नाही. आता डबे थंड झाल्यानंतर त्याच्यावर यंत्राने लेबल लावण्यात येते व लाकडी व तंतुयुक्त पेट्यांमध्ये यंत्राच्या सहाय्याने मग भरल्या जाते. बऱ्याच वेळा डबे लेबल न लावतात तसेच साठवितात व बाजारात पाठवण्यापर्यंत लेबल लावले जाते. आणि जेथे तापमान व आर्द्रता यात फार मोठा बदल होत नाही अशा थंड व कोरड्याच जागी हे डबे साठविल्या जातात. आता डब्यातील जी अन्नाच्या मध्यापर्यंत जी उष्णता जायला पाहिजे त्याला काही वेळ लागतो. परंतु हाच डबा हालता ठेवला तर त्याचं जे खळबळ उत्पन्न होते व वेळ बराच कमी लागतो. आता नवीन तयार करण्यात आलेल्या यंत्रांना ही योजना केलेली आहे. त्यामुळे डबे सरकत्या पट्ट्यावरून विशिष्ट तापमान असलेल्या पाण्यातून जात असतात, हलविले जातात. त्यामुळे डबे गरम करण्यास वेळ खूप कपात होऊन फळाची रुची व त्यातील जीवनसत्वे पण जास्त टिकवता येतात. आता भाज्या, मांस व मासे
ह्या कमी अम्लीय पदार्थात वाफेच्या दाबाखाली बराच वेळ ठेवावे लागते. आता डबे हलत ठेवल्याने काय होते की त्यांच्या केंद्रापर्यंत 115 डिग्री सेल्सिअस तापमानावर कमीत कमी वेळात पोचून या वेळेत मग बचत करता येते. असे डबे स्वतःभोवतीच फिरत राहतात. ऑटोक्लेव्हमध्ये शिरताना त्यातून बाहेर पडत असलेला वाफेचा दाब कमी होऊ नये म्हणून गरगरण्या फिरणाऱ्या डब्याच्या आकाराच्या पोकळ्या डबे ठेवले जातात. आता या पोकळ्या वाफेच्या गरगरत जातात. या रचनेमुळे वाफेचा दाब व तापमान कमी होत नाही. ह्या क्रियेला उच्च तापमान लघुकाल क्रिया असेही नाव आहे. क्रियेचा वेळ वाचल्यामुळे 7 ते 70% वाफेचा बचत होते व त्याबरोबर अन्नाची रुची व त्यातील जीवनसत्वे त्याची हानी होत नाही. आता वर सांगितल्याप्रमाणे उष्ण तापमान लघुकाल क्रिया व निर्जंतुक वातावरणात असलेल्या यंत्राचे डबे भरणे या दोन पद्धतीचा सांगड घालून अधिक उत्तम प्रकारे अन्न तयार करता येते. कमी आम्ल असलेले द्रव पदार्थ जसे दूध आहे, सूप आहे किंवा बालकाचे पातळ अन्न आहे उष्णता देऊन तापमानाच्या द्रावणातील उष्णतेने कमी तापमानाचा द्रावणाला तापविण्याच्या माध्यमातून नेतात. आता तेथे तापमान 132 डिग्री ते 133 डिग्री सेल्सिअसपर्यंत चढतात, म्हणजे चढवले जाते ते तापमान. आणि तापमान 132-133 पर्यंत चढल्यानंतर ते दुसऱ्या उष्णता विनिमयकात थंड करून मग निर्जंतुक वातावरणात यंत्राच्या साहाय्याने निर्जंतुक केलेल्या डब्यात यंत्राच्या साहाय्याने भरतात. अशी क्रिया केलेले अन्न अतिशय रुचकर लागतात. आता प्रयोगशाळेत मग याची तपासणी केली जाते. आता कारखान्यात जे डबे तयार होतात त्यापैकी काही डबे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. तेथे डबे निर्जंतुक आहे का नाही, त्याप्रमाणे ते रासायनिक रुचीच्या दृष्टीने बाजारात पाठविण्यात योग्य आहे की नाही हे तपासले जातात. डबे हवाबंद करण्यासाठी अन्न तपासले जाते व ते योग्य असल्यास डब्यात भरले जाते. आता सूक्ष्म कसोटीला अन्न उतरते हे पाहण्यासाठी डबे 37 व 55 डिग्री सेल्सिअस तापमानात 1 आठवडाभर ठेवतात व हे तापमान जंतूची वाढ होण्यास योग्य असल्यामुळे अन्न निर्जंतुक म्हणजे केले जाते. आता कारखान्यात एकाच वेळेस एकाच गटातील बरेच डबे खराब झाल्यास ते कोणत्या प्रकारच्या जंतूमुळे खराब झाले आहे हे तपासणे अतिशय अगत्याचे असते, कारण त्यावरून अन्नावर योग्य प्रकारे प्रक्रिया झाली आहे किंवा नाही, डबे योग्य प्रकारे बंद झाले आहे किंवा नाही, डबे थंड करण्यात पाण्यातून जंतू डब्यात शिरले आहेत की नाही या सर्वांची शहानिशा होऊ शकते. डब्यातील अन्न नासल्यामुळे बहुतांश डबे आत तयार झालेल्या वायूमुळे फुगतात, परंतु काही जंतू अन्न नासवितात, वायू उत्पन्न करीत नाही. काही वेळा डबे निर्जंतुक असले तरीही अन्नातील घटक व पत्र्याचे धातू यांचा संयोग हायड्रोजन वायू तयार होतो व अन्न खाण्यास योग्य असले तरीही डबा फुगतो व अन्न नासल्यास भास होतो. या सर्व प्रकारांमुळे डबे खराब होण्याची कारणे शोधून काढण्यास प्रयोगशाळा अतिशय मदत करते. व या डबा कॅनिंग या प्रक्रियेत मग जे पत्र्याचे डबे असतात त्याला कलई केले जाते. बाटल्या पण याच्यात वापरतात. आता सगळीकडे बाटल्यांचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि पत्र्याला कलई केली जाते. अशा रीतीने हे कॅनिंग केले जाते. आता हे जे कॅनिंग करायला समजा डब्यामध्ये वायू तयार झाला तर डबा दोन्ही साईडनी फुगतो किंवा एका साईडनी फुगतो. कधी कधी पत्र्याला असे तुम्हाला छिद्र पडलेले दिसतील किंवा डब्बाचा पत्रा चपलेला दिसेल. काही वेळेस तुम्हाला ते झाकण जे आहे त्याचं सिलिंग बरोबर झाले नसेल असे दिसेल. असे बाह्य दृष्टी तुम्ही निरीक्षण करू शकता डब्याचं. आणि बाह्य दृष्टी निरीक्षण केल्यावर तुम्हाला जर ह्या चुका आढळल्या म्हणजे कॅनमध्ये छिद्र आहे, कॅनचं जे झाकण आहे ते बरोबर नसेल, तर लीक असेल किंवा कॅन लीक असेल किंवा कॅनला जंग लागला असेल, कॅन चपलेली असेल किंवा कॅनची बॉडी दबलेली असेल तर अशा वेळेस मग त्या डब्यातला अन्नपदार्थ खराब झालेला आहे हे प्रयोगशाळेमध्ये तपासला जातो. आणि मग अशा रीतीने डिफेक्ट्स इन कॅन हे बाहेर बघितल्या जाते
आणि मग हे सगळ्या तपासण्या झाल्यावर मग फिजिकल डिफेक्ट्स म्हणतात त्याला. आणि